एकतर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी पक्षाचा वापर करून उद्धवजींच्या पाठीत वार केला, पक्ष फोडलं आणि त्याचबरोबर पक्षातले आमदार फोडून पक्षातले आमदार सुद्धा बाहेर जाऊन त्यांनी सुद्धा पाठीत वार केला आणि पक्षाची फार मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी आणि नुकसान झालं। आणि आता तिसरा वार परत या आघाडीच्या माध्यमातून हे बॅकस्टॅपिंग जे झालंय त्याच्यामुळं शिवसैनिक हा हतबल झालेला आहे आणि तो शिवसैनिक आता या पुढच्या निवडणुकीमध्ये काय करायचं, आपण कशा पद्धतीने लढायचं आणि येणारी जी महानगरपालिकेची निवडणूक जर त्यांनी अचानकपणे आमच्यावर लादली, या 3 महिन्यात जर इलेक्शन डिक्लेअर झालं तर कशा पद्धतीनं आपण या निवडणुकीला सामोरं जायचं, या निवडणुकीत आपण स्वबळावर कशा पद्धतीने लढायचं, आघाडीतून कशा पद्धतीने लढायचं, आघाडीतून लढायचं म्हणत विषय जर आला तर कोणत्या पद्धतीनं आपण त्यांचं सीट शेअरिंग करून घ्यायचं। परंतु हे सगळं बोलत असताना आता शहर उत्तरची बैठक झालेली गेल्या 4 दिवसापूर्वी, त्या बैठकीत असं ठरलं की आम्हाला आता नकोच, आम्हाला ही आघाडी नको, काही नको, आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार, कारण ही निवडणूक जी येणारी आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। कार्यकर्ता आता राबतो, पक्षासाठी काम करतो आणि तो जर इलेक्शन जवळ आल्यानंतर जर आघाडीमध्ये त्याची जागा जर गेली आघाडीच्या मित्रपक्षाकडं आणि तो काय करणार त्यावेळेला। आणि म्हणून असं शिवसैनिकाचं मत ठरलं की आपण या वेळेला स्वबळावर जर लढलं तर प्रत्येक शिवसैनिकाला जो कष्ट केलेला आहे, गेले अनेक वर्ष काम करत आलेला आहे, त्या शिवसैनिकाला निवडणूक लढवायचा त्याला एक संधी लढवायची संधी निर्माण होईल आणि या सोलापूर शहराच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या प्रभागातील लोकांची सेवा करण्यासाठी त्याला संधी मिळेल। आणि म्हणून निष्ठावंत शिवसैनिक तो गरीब जरी असला तरी त्याची जर इच्छा असेल त्या ठिकाणी उभं राहायची आणि त्याची जर ताकद असेल तर त्याचं काम आणि ते सगळं बघून आपण सगळ्या शिवसैनिकाच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा।